नमस्कार। चिकन मसाला तुम्ही बरेच वेळा खाल्ला असेल, परंतु माझ्या या पद्धतीने एकदा हा चिकन मसाला एकदा नक्की ट्राय करून बघा। याची चव तुम्ही कधीही विसरणार नाही। चला तर मग हा चमचमीत ढाबा स्टाईल चिकन मसाला घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते बघूयात। तर सर्वात आधी इथे मी गावरान चिकन घेतलेलं आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचं चिकन घेऊ शकता। सगळ्यात आधी आपल्याला आता चिकन मॅग्नेट करायचं आहे। त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपला घरगुती मसाला घालायचा, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा, अर्धा चमचा यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा, पाव चमचा हळद आणि 2 ते 3 चमचे यामध्ये फ्रेश दही घालायचं। लक्षात ठेवायचं दही घालताना फ्रेशच घालायचं आहे, नाहीतर ग्रेव्ही आंबट होऊ शकते। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे मसाले आणि दही आहे ते चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। तर हे चिकन मॅग्नेट केल्यानंतर साधारण आपल्याला अर्धा ते पाऊण तास ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचं। चिकन मॅग्नेट होतं आहे तोपर्यंत आपण याची ग्रेव्हीची तयारी करूया। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे। 3 मीडियम साईजचे कांदे घातलेले आहेत। अर्धा किलो चिकनसाठी इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे आणि 4 मीडियम साईजचे टोमॅटो घातलेले आहेत। त्याचबरोबर 5 ते 6 लसूण पाकळ्या घालायच्या, साधारण 1 इंचभर आलं घालायचं आणि 2 ते 3 चमचे मगज घालायचे। त्याचबरोबर 5 ते 6 काजू घालायचे। आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने मस्त असा ढाबा स्टाईल मसाला बनवतोय। आता हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहेत। आता यातला टोमॅटो पटकन शिजावा यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे, साधारण अर्धा चमचा, आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं। तेलामध्ये आपण 2 ते 3 मिनिटं हे सर्व साहित्य चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। पाणी घालून याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हा मसाला आहे तो पूर्णपणे आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे, टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट होईपर्यंत। यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी हा मसाला चांगला शिजवून घेऊ। 2 ते 3 मिनिटांनंतर बघा यातलं संपूर्ण पाणी आटलं गेलेलं आहे। टोमॅटो आणि कांदा सुद्धा अगदी छान सॉफ्ट असे झालेले आहेत। याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि चमच्याच्या साहाय्याने बघा हा टोमॅटो अगदी अलगद स्मॅश होतो, याचा अर्थ तो पूर्णपणे शिजलेला आहे। आता हे सर्व साहित्य थंड करायचं, मिक्सरमध्ये काढून याची छान बारीक प्युरी करायची। आता आपण पुढची तयारी करू। त्यासाठी 2 चमचे तेल कढईमध्ये गरम केलेलं आहे। यामध्ये खडे मसाले घालायचे, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि मसाला वेलची घातलेली आहे। आता सर्वात आधी यामध्ये आपण मॅग्नेट केलेलं जे चिकन आहे ते घालायचं आणि 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। चिकन आपण तेलामध्ये सुरुवातीला असं परतलं तर आपल्या चिकनला एक वेगळी टेस्ट येते। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेऊ। मध्ये मध्ये 1 ते 2 वेळेस याला हलवत राहायचं, म्हणजे चिकन अजिबात खाली लागणार नाही। 2 ते 3 मिनिटांनंतर बघा चिकन आपलं हलकं सॉफ्ट झालेलं आहे। तेलामध्ये सुरुवातीला असं छान परतून घेतलं तर चिकनचा एक वेगळा फ्लेवर आणि स्वाद यामध्ये येतो। आता यामध्ये आपण तयार केलेली कांदा, टोमॅटो, काजू आणि मगजची पेस्ट घालायची आणि 2 ते 3 मिनिटं चिकन सोबत चांगलं परतून घ्यायचं। तर या ठिकाणी बघा चिकन आपण यामध्ये 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं, 7 ते 8 मिनिटं चिकन शिजेपर्यंत आपण शिजवून घेऊ। 2 ते 3 वेळा मध्ये मध्ये हलवत राहायचं, म्हणजे चिकन खाली लागणार नाही। 7 ते 8 मिनिटांनंतर आपण चेक करूया। तर या ठिकाणी बघा चिकन आपलं छान सॉफ्ट असं शिजलेलं आहे। सुरुवातीला तेलामध्ये आपण चिकन फ्राय केलं होतं, त्यामुळे चिकन अगदी पटकन शिजलं जातं। तर या ठिकाणी आपली ही चिकन मसाला तयार झालेला आहे। बघा रंग बघू शकता, मस्त सुरेख आलेला आहे। तर आज आपण हे चिकन आहे ते मस्त क्रीमी टेक्स्चरचं बनवतोय। त्यासाठी फ्रेश क्रीम घातल्यामुळे अगदी मस्त ढाब्यावर ज्या पद्धतीचं क्रीमी टेक्स्चरचं चिकन आपल्याला मिळतं ना, अगदी त्याच पद्धतीचं चिकन आपल्या घरच्या घरी तयार होतं। तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं।
तर इथे आपली ही चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे। अजून याला मस्त स्मोकी फ्लेवर यावा त्यासाठी याला आपण एक तडका तयार करणार आहोत। तडका पॅनमध्ये 2 चमचे बटर घालायचं, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि हा मस्त चुरचुरीत तडका आपण आपल्या या चिकन मसाल्यावर देऊया। यामुळे याची टेस्ट दुप्पट नाही तर 10 पटीने वाढते। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। तडका दिल्यानंतर यावर झाकण ठेवायचं म्हणजे हा तडका आहे तो संपूर्ण चिकनमध्ये चांगला मुरला जातो। तर 2 ते 3 मिनिटं बघा मस्त या ठिकाणी हा तडका आपल्या चिकनमध्ये मुरलेला आहे। अगदी मस्त चमचमीत क्रीमी टेक्स्चरची ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे। ढाबा रेस्टॉरंटपेक्षा सुद्धा अप्रतिम चवीची ही ग्रेव्ही आपली घरच्या घरी तयार झाली। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। तेच प्रकारचं चिकन खाऊन कंटाळला असाल तर हे वेगळ्या चवीचं आणि वेगळ्या पद्धतीचं चिकन एकदा नक्की ट्राय करा। मस्त गरमागरम तंदुरी रोटी, चपाती किंवा मग गरमागरम भात यासोबत अप्रतिम